सिक्स स्टँडर्ड बालराम कथा. बालराम कथामधला चॅप्टर नंबर 4 आहे. चॅप्टरचं नाव आहे राम का वनगमन. पहिला क्वेश्चन आहे सुमंत्र कोण थे? तर आन्सर आहे सुमंत्र अयोध्या नगरी के महामंत्री थे. म्हणजे सुमंत्र हे अयोध्या नगरीचे महामंत्री होते. सेकंड क्वेश्चन आहे कैकेयीने सुमंत्र से राजा के बारे में क्या कहा? म्हणजे कैकेयी काय म्हणाली सुमंत्रांना की राजा काय म्हणाले? सो उत्तर आहे कैकेयीने सुमंत से कहा कि राजा जी राज्याभिषेक के उत्साह में रात भर जागते रहे हैं. आणि कैकेयी सांगते की सुमंतांना राजा रात्रभर जागले आहेत, राज्याभिषेकचा उत्साह होता त्यामुळे. वे बाहर निकलने से पहले राम से बात करना चाहते हैं. आणि त्यामुळे त्यांना रामांशी बोलायचं आहे. आप उन्हें यहाँ ले आइए. आणि तुम्ही रामांना इथेच घेऊन या. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे कैकेयी की तरफ देखकर राजा दशरथ के मुंह से क्या निकला? म्हणजे कैकेयीला बघून राजा दशरथ यांच्या तोंडातून कोणता शब्द निघाला? तर कैकेयी की तरफ देखकर राजा दशरथ के मुंह से केवल एक ही शब्द निकला, धिक्कार. म्हणजे मला तुझा धिक्कार आहे. फोर्थ नंबर आहे वन जाने की बात पर सीता ने राम से क्या कहा? म्हणजे वनात जेव्हा जायचं होतं त्यावेळेस सीताने रामांना काय म्हणाले? तर वन जाने की बात पर सीता ने राम से कहा कि मेरे पिता का आदेश है कि मैं सदा छाया की तरह आपके साथ रहूं. म्हणजे त्या जेव्हा श्रीराम त्यांना वनामध्ये घेऊन जात नसतात तर त्यावेळेस सीतामाता काय म्हणते की माझ्या वडिलांचा आदेश आहे, म्हणजे ऑर्डर आहे की मी नेहमी सदा छाया म्हणजे नेहमी तुमची सावली बनून तुमच्यासोबत राहीन. इसलिए मैं भी आपके साथ वन में जाऊंगी. त्यामुळे मला तुमच्यासोबत वनामध्ये तुमच्यासोबत यायचं आहे. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे राम ने पीछे मुड़कर जब अपनी जन्मभूमि को देखा तो क्या कहा? म्हणजे ज्यावेळेस श्रीराम वनामध्ये चालले होते तेव्हा त्यांनी पाठीमागं फिरून जेव्हा बघितलं तेव्हा ते त्यांच्या जन्मभूमीला काय म्हणाले? तर उत्तर आहे राम ने मुड़कर जब अपनी जन्मभूमि को देखा तो उसे प्रणाम किया और कहा हे जननी अब 14 वर्ष बाद ही तुम्हारे दर्शन कर सकूंगा. तर श्रीराम काय म्हणाले? पाठीमागे वळून जन्मभूमी जिथं त्यांनी जन्म घेतला होता त्या भूमीला त्यांनी प्रणाम केला म्हणजे नमस्कार केला आणि म्हणाले हे जननी, जननी म्हणजे धरती माते, आता 14 वर्षानंतरच मी तुझं दर्शन करू शकेल. त्याच्यानंतर सिक्स्थ नंबरचा क्वेश्चन आहे लक्ष्मण ने राज्य सिंहासन के बारे में क्या कहा? म्हणजे लक्ष्मण राज्य सिंहासनाबद्दल काय म्हणाले? तर उत्तर आहे लक्ष्मण राम के वनगमन से सहमत नहीं थे. म्हणजे श्रीराम जेव्हा वनामध्ये जाणार होते वनवासाला हे लक्ष्मणांना मान्य नव्हतं. लक्ष्मण ने राम से राज्य सिंहासन के बारे में कहा कि आप बाहुबल से अयोध्या का राज सिंहासन छीन ले. आणि तुम्ही तुमच्या शक्तीने किंवा तुमच्यामध्ये जे बाहुबल म्हणजे जे ताकद आहे त्याने तुम्ही अयोध्येचं हे राज्य सिंहासन जे आहे हे हिसकावून घ्या. म्हणजे त्याच्यावरती आक्रमण करा आणि ते सिंहासन जे आहे ते हिसकावून घ्या. देखता हूँ कौन विरोध करता है. आणि मी बघतो की तुम्हाला कोण विरोध करतंय ते. त्याच्यानंतर सेवन्थ नंबरचा क्वेश्चन आहे सीता ने जब कहा कि वो भी वन जाएगी तो इस पर राम ने क्या कहा? मग जेव्हा सीतामाता बोलतात की मलाही तुमच्यासोबत वनात यायचं आहे तेव्हा श्रीराम काय म्हणतात? तर उत्तर आहे राम नहीं चाहते थे कि सीता वन में जाए. म्हणजे श्रीरामांना वाटत नव्हतं की सीतेने वनामध्ये यावं. इसलिए उन्होंने सीता से कहा सीते वन का जीवन बहुत कठिन है, न रहने का स्थान न भोजन का ठिकाणा. मग श्रीराम सीतामातेला काय म्हणतात की वनातलं जे जीवन आहे म्हणजे वनामध्ये राहण्याचं जे जीवन आहे हे खूप कठीण आहे. तिथे वनामध्ये जगणं हे खूप मुश्किल असतं. तिथे न राहायचं स्थान असतं म्हणजे राहायला जागा असते, ना भोजन असतं ना काय असतं. कदम कदम पर मुसीबते है. म्हणजे पावला पावलावरती मुसीबत म्हणजेच प्रॉब्लेम्स आहेत. तुम महलों में पली हो ऐसा जीवन कैसे व्यतीत करोगे. आणि तुझं तर पूर्ण म्हणजे जीवन सगळं जे बालपण आहे जे तुझं म्हणजे पूर्ण जीवन जे आहे हे महालामध्ये गेलेलं आहे, त्यामुळे तू माझ्यासोबत वनात येऊ नको असं श्रीराम सीतेला म्हणतात. जब राम वन जा रहे थे तो अयोध्या नगर की स्थिती कैसी थी. म्हणजे श्रीराम जेव्हा वनामध्ये वनवासासाठी चालले होते तेव्हा त्यांच्या अयोध्येची स्थिती म्हणजे परिस्थिती कशी होती? तर उत्तर आहे जब राम वन जा रहे थे तो नगर में उदासी छा गई थी. उदासी म्हणजे सगळे लोक उदास होते म्हणजे दुःखी होते.
सबकी आंखें नम थी, म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त अश्रू होते. सभी चाहते थे की राम वन में न जाए, आणि सगळ्यांना असं वाटत होतं की श्रीरामाने वनामध्ये जाऊ नये. इसलिए सभी उनके रथ के पीछे नंगे पाव दौड़ने लगे, आणि त्यामुळे सगळी लोक त्यांच्या रथाच्या मागे नंगे पाव म्हणजे बिना पायामध्ये चप्पल घालता पळत होते, म्हणजे अनवाणी किंवा उघड्या पायाने त्यांच्या रथाच्या मागे पळत होते की श्रीराम तुम्ही जाऊ नका आम्हाला सोडून. त्याच्यानंतर 9th नंबरचा क्वेश्चन आहे, सुमंत्र के वन से वापस आने पर राजा दशरथ ने उनसे क्या पूछा. म्हणजे ज्यावेळेस सुमंत्र त्यांना सोडून घरी आले किंवा महालामध्ये आले तेव्हा राजा दशरथ यांनी सुमंत्रांना काय विचारले. तर राजा दशरथ सुमंत्र के आने का इंतजार कर रहे थे, म्हणजे राजा दशरथ त्यांच्या येण्याचीच वाट बघत होते. कोणाची? ते सुमंत्र. सुमंत्र कोण होते? महामंत्री. सुमंत्र के वन से वापस आने पर राजा दशरथ ने उनसे राम लक्ष्मण और सीता के बारे में पूछा. त्यांनी राम लक्ष्मण आणि सीता यांच्याबद्दल विचारलं. उन्होंने पूछा की महामंत्री राम कहाँ है. मग ते काय विचारतात, महामंत्री राम कुठे आहेत, सीता कैसी है, सीता कशी आहे, लक्ष्मण का क्या समाचार है, आणि लक्ष्मणबद्दल काय सांगाल तुम्ही, वे कहाँ रहते हैं और क्या खाते हैं, आणि ते लोक कुठे राहतात आणि काय खातात. त्याच्यानंतर 10th नंबरचा क्वेश्चन आहे, राम के वन गमन के कितने दिनों बाद राजा दशरथ ने प्राण त्याग दिए. म्हणजे राम ज्यावेळेस वनवासाला गेले त्याच्यानंतर किती दिवसांनी राजा दशरथांनी आपले प्राण त्यागले, म्हणजेच किती दिवसांनी राजा दशरथ मृत्युमुखी पडले किंवा त्यांनी आपला प्राण सोडला. तर उत्तर आहे राम के वन गमन जाने के बाद राजा दशरथ का स्वास्थ्य लगातार बिगड़ रहा था. कारण त्यांनी खूप टेन्शन घेतलं होतं किंवा त्यांना खूप टेन्शन आलेलं आणि दिवसेंदिवस त्यांची तब्येत आहे ही खालावत चालली होती, म्हणजे बिघडत चालली होती. इसलिए राम वियोग म्हणजे जे त्यांना राम जे सोडून गेले तर त्यांना तो जो आहे म्हणजे काय बोलतात त्याला, रामांचं वनवासात जाणं हे त्यांना मान्य नव्हतं किंवा ते सहनच करू शकले नाही. त्यामुळे राजा दशरथने रामवन गमन के छठे दिन, म्हणजे ज्या दिवशी श्रीरामांना जाऊन 6 दिवस झाले त्या 6व्या दिवशी राजा दशरथांनी आपले प्राण सोडले. त्याच्यानंतर खाली आहे किसने किससे कहा. पहला क्वेश्चन आहे, महाराज दशरथ ने मुझे 1 बार 2 वरदान दिए थे, मैंने कल रात वही 2 वर मांगे जिससे वो पीछे हट रहे हैं. तर हे कोणी कोणाला म्हणालं, तर कैकईने राम से कहा. कैकई श्रीरामांना सांगते की महाराजांनी मला 2 वरदान दिले होते आणि ते कालच्या रात्री मला जे सांगितलं त्याच्यापासून आता ते मागे हटतात, म्हणजे ते मान्य करत नाहीत. त्याच्यानंतर सेकंड आहे, पिताजी का वचन अवश्य पूरा होगा, भारत को राजगद्दी दी जाएगी, आज ही मैं वन चला जाऊंगा. तर श्रीराम म्हणतात कोणाला, तर कैकई मातेला. तर काय आहे, पिताजी का वचन म्हणजे जे माझ्या पिताजींनी तुम्हाला जे वचन दिले, जे प्रॉमिस दिलं आहे ते नक्की पूर्ण होईल आणि भरत आहे तो राजगादीवरती बसेल आणि मी आजच वनामध्ये निघून जाईल, असं कोण म्हणतं, तर श्रीराम कैकईला म्हणतात. 3 नंबरचा क्वेश्चन आहे, आप बाहुबल से अयोध्या का राज सिंहासन छीन ले, देखता हो कौन विरोध करता है. तर हे कोण म्हणतं, लक्ष्मणने राम से कहा. म्हणजे लक्ष्मण म्हणतात की तुम्ही तुमच्या बाहुबल म्हणजे तुम्ही ताकदीच्या जोरावरती तुम्ही राजसिंहासन खेचून घ्या, बघूया कोण तुम्हाला विरोध करते ते. त्याच्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन आहे, अधर्म का सिंहासन मुझे नहीं चाहिए, मैं सीधा वन जाऊंगा. मग त्यावेळेस श्रीराम लक्ष्मणांना काय म्हणतात की अधर्म करून मला हे सिंहासन नको आहे, त्यापेक्षा मी सरळ वनामध्ये जाऊन राहीन. तर हे कोण म्हणतं, रामने लक्ष्मण से कहा. त्याच्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे, महामंत्री राम कहाँ है, सीता कैसी है, लक्ष्मण के क्या समाचार है. तर हे कोण कोणाला म्हणालं, तर दशरथने महामंत्री सुमंत्र से कहा. ज्यावेळेस महामंत्री त्यांना सोडून येतात त्यावेळेस राजा दशरथ सुमंत्रांना विचारतात की महामंत्री राम कसे आहेत, सीता कशी आहे आणि लक्ष्मणचा काय समाचार आहे. त्याच्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे, राजकुमार महाराज ने आपको बुलाया है, आप मेरे साथ चले. तर हे कोण म्हणतं, सुमंत्रने राम से कहा. सुमंत्र म्हणतात की तुम्हाला महाराजांनी बोलवलं आहे तर तुम्ही माझ्यासोबत चला.